गरीब गरजू कुटुंबांच्या घरकुलासाठी पालकमंत्र्यांचा तातडीचा आदेश. गरीब गरजू कुटुंबांच्या घरकुलासाठी पालकमंत्र्यांचा तातडीचा आदेश. पात्र लाभार्थ्यांची नावे दुरुस्त करून आठवडाभरात अहवाल सादर करण्याचे जिल्हा परिषदेच्या सीईओ यांना निर्देश. जालना जिल्ह्यातील गरीब गरजू कुटुंबांच्या हक्काच्या घरासाठी ठाम आवाज उठवत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळण्यास आल्याच्या गंभीर बाबीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे जालना जिल्हा सरचिटणीस गोविंद पाटील ढेमरे यांनी आज मुंबई येथील रामटेक बंगल्यावर जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा पशुसंवर्धन व वातावरणीय बदल मंत्री माननीय पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. निवेदनात विशेषतः ज्या लाभार्थ्यांच्या नावावर प्रत्यक्षात कोणतीही शेतजमीन अथवा शेतीची मालमत्ता नाही अशा पात्र कुटुंबाची नावे चुकीच्या नोंदी अथवा माहितीच्या आधारे घरकुलाच्या यादीतून वगळण्यात आली असल्यास त्यांची पुनर्तपासणी करावी, तसेच पात्र लाभार्थ्यांना पुन्हा प्रधानमंत्री आवास योजनेत समाविष्ट करावे अशी मागणी करण्यात आली. या मागणीची दखल घेत पंकजाताई मुंडे यांनी जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आवश्यक आदेश देत सर्व संबंधित लाभार्थ्यांच्या नोंदींची तपासणी करून चुकीची माहिती दुरुस्त करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच याबाबतचा अहवाल एका आठवड्यात सादर करण्यास सांगितले आहे. प्रत्येक गरीबाला हक्काचे घर मिळाले पाहिजे या भूमिकेतून चुकीच्या माहितीमुळे कोणत्याही पात्र कुटुंबावर अन्याय होऊ नये आणि एकही गरजू लाभार्थी घरकुलाच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी पुनर्तपासणी करून न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे. गरिबांच्या हक्कासाठी आवाज उठवत राहणार असून पात्र लाभार्थ्यांना त्यांचे हक्काचे घर मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे गोविंद पाटील ढेमरे यांनी सांगितले. माधव न्यूज महाराष्ट्र, संपादक सुरेश पोटे. इतकंच. अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.